नमस्कार. गेली 4-5 दशकं मराठीतील नामवंत व नवोदित कवींच्या अभिजात कविता रसिकांपर्यंत पोहोचवणारे विसुभाऊ बापट आणि त्यांचं हे उमा विश्व चॅनल, वाचन संस्कृतीवर सोशल मीडियाचा जो मोठा आघात होत आहे, त्या काळात कवी आणि कविता यांच्याविषयीची माहिती मिळणे अशक्य झाले. आशय संपन्न कविता प्रतीक आणि प्रतिमांना घेऊन संपन्न असतात, पण सोशल मीडियाच्या काळात उथळ पाण्याला खळखळाट फार. असं जे घडतं आहे त्या संदर्भामध्ये आता माझ्या बाबतीत बोलायचं झालं तर गंभीर आणि गमतीदार ह्या दोन मनोवृत्तींना बाळगत मी वाढलेलो आहे. मलाही कविता सुचतात. आशय संपन्न असली तर ती कविता पूर्ण होते, कधी कधी अर्धवट राहते. विनोद मात्र सुचतो आणि सापडतोही. पण फेसबुक फ्रेंडच्या ज्या गमती बघतो किंवा सोशल मीडियावर मी ज्या गमती बघतो त्यात कशालाही लाईक करायचं, कॉमेंट करायचं. आयुष्य फक्त लाईक आणि कॉमेंटसाठीच आहे. तर त्याला अनुसरून मी एका माझ्या लेखात ज्या 4-5 विनोदी कविता लिहिल्या होत्या त्यापैकी सोशल मीडियाच्या संदर्भातल्या आहेत आणि एक कवितेच्या बाबतीत आहे. ती आधी मी तुमच्यासमोर सादर करतो की आम्ही पाडल्या खूप कविता त्या होत्या जणू गढूळ सरिता. नयनांमध्ये झाले चुरचुर, तब्येतीची आता कुरबुर. चिखल चिखल तो आशय गाभा, मुशक रूप ते आले वाघा. आज धडधडे काळी जामुचे, काव्य भयाने कचकचण्याचे. कशास झालो आम्ही साक्षर, वाचून बनलो पापी पित्तर. तर असं काही लिहिलं आम्ही की आम्हीच वाचतो ना, आम्ही पापी पित्तर होऊन जातो. परंतु मोबाईल मॅनिया जो झालेला आहे, हातोहाती मोबाईल 6 घंटे सर्फिंगला जात आहे. तर त्या संदर्भामध्ये मी जेव्हा माझ्या मित्रांना बघतो बोलता बोलता हातात मोबाईल असतो, तेव्हा मी त्यांना म्हणून दाखवतो की किती जणांना छळशील बाबा, कारण तो लाईक किंवा कॉमेंटच करत असतो. किती जणांना छळशील बाबा, थोडा शांत बसशील का, हातामधला मोबाईल सोडून घरात कामे करशील का. महिना सरला असाच सारा, तुझ्यात तू रे गुंतून का. 4 माणसे अवतीभोवती, त्यांच्यावर तू रुसून का. चल आपण सारे मिळून बोलू, वेळ जरासा देशील का. वास्तवात तर आम्हीच घरचे, इतके तुझला उमजेल का. असं बोललं तरी ते त्यांना ते उमजत नाही. ते मोबाईलमध्येच गुंग असतात, आपलं बोलायचं. आणि तो काय पाहत असतो तर फेसबुकवर सहस्त्र काया, मानावे का मोह की माया. हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. लाईक कॉमेंट व्यर्थच सारे, नाकारून चालणार नाही. लाईक कॉमेंट व्यर्थच सारे, जाईल सगळे सहजच वाया. फेसबुकवर सहस्त्र काया, मानावे का मोह की माया. लाईक कॉमेंट व्यर्थच सारे, जाईल सगळे सहजच वाया. व्हॉट्सॲप इतर अजून जवळीक, ऑनलाईनी फक्त आगळीक. मदनाचे हे निळे बाणते, कोण कुणाला जाणीव देते. उल्लू बनले किती कोण हो, संकेतांचा मानून जय हो. ट्विटवे उगीच कोणी, इंस्टाग्रामी गाऊन गाली. नेटानेटी दूर पसरली, ही सगळी जी नेटानेटी झाली, नेटानेटी दूर पसरली, कैक जणांची रात्र जागली. हे सगळं निरर्थक आहे. आणि याच्यापेक्षाही निरर्थक म्हणजे आम्ही एक निरर्थक कवितेचा फॉर्म लिहिला आहे. फेसबुकचे निव्वळ फोटो, लसूण कांदा रसाळ ओठो. स्टोरी चोरी मेकअप पोरी, आंबट ललना दुपार घोरी. खडा मारता डुले मेसेंजर, कोणाशीही खुले स्वयंवर. न्यूज फीडवर सक्सेस स्टोरी, चुबूक काटा शास्त्र अगोरी. अष्टोप्रहरी कर्म अंगुष्टी, मिळून बुडवू भ्रमात सृष्टी. हे असं काही चाललंय. सगळं निरर्थकाला आपण अर्थपूर्ण समजतोय, वास्तव सोडून भ्रमात जगतोय. हीच भावना होती, ती व्यक्त केली. मला इथं उमा विश्व बापट सरांनी संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे.
नमस्कार.